ठाकरेंमुळेच फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, संजय राऊतांचा दावा. तर भाजपकडनं मराठी माणसाची शिवसेना तोडण्याचं पाप. जनता याचा बदला महानगरपालिका निवडणुकीत घेणार, राऊतांची टीका. पुण्यातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात. भाजप कोर कमिटीची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून अंतिम यादी जाहीर होणार. पुणे पालिका निवडणुकीसाठी भाजपकडनं 115 जणांची नावं निश्चित. उमेदवारांच्या नावावर फडणवीस शिक्कामोर्तब करणार. शिवसेनेला 20 ते 25 जागा मिळाल्यास युतीचा मार्ग मोकळा होणार, सूत्रांची माहिती. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची जागा वाटपासंदर्भात रात्री बैठक. जागा वाटपाबाबत पहिली बैठक. शरद पवार गटाची 40 ते 45 जागांची मागणी, सूत्रांची माहिती. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेसचा एकला चालुरेचा नारा. पुण्यात दोन्ही पवार एकत्र आल्यास स्वतंत्र लढणार. काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांकडनं भूमिका स्पष्ट. मुंबई पालिकेसाठी शिवसेनेकडनं 100 जागांची भाजपकडे मागणी. मात्र भाजपकडनं शिवसेनेला 70 जागांचा नवा प्रस्ताव, सूत्रांची माहिती. बीएमसीमध्ये नातलगांना उमेदवारी मिळण्यासाठी नेत्यांची लगबग. विनायक राऊत वाकोल्यातून मुलाच्या उमेदवारीसाठी, तर सुनील प्रभू गोरेगावातून मुलाला उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुक, सूत्रांची माहिती. ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीची बैठक. जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती. मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप गुलदस्त्यात. शरद पवारांच्या पक्षानं मुंबई ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली. ठाकरेंची सेना पवारांच्या पक्षाला 10 पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाही. पवारांच्या पक्षाची 58 जागांबाबत काँग्रेससोबत बोलणी सुरू, सूत्रांची माहिती. शरद पवारांच्या पक्षात रोहित पवारांवरती मुंबईची जबाबदारी. मुंबई निवडणूक प्रभारीपदी रोहित पवारांची नियुक्ती. नाशिकमधील ठाकरेंचे 2 माजी महापौर भाजपच्या गळाला. माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ भाजपात प्रवेश करणार. धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिक मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता. महाडिकांची 3री पिढी निवडणुकीच्या आखाड्यात.